छगन भुजबळ यांच्या विरुद्धचा माझा लढा हा PIL नंबर 23 ऑफ 2014 यापासून सुरू झाला। या PIL मध्ये आम्ही 11 ॲलिगेशन्स केले होते की भ्रष्टाचार झाला, स्कॅम्स झाले, मग तो महाराष्ट्र सदन स्कॅम असो, नाशिकच्या टोलचा असो, सेंट्रल लायब्ररीचा असो, ओशिवराचा असो, बेलापूरचा असो, असे 11 टोटल स्कॅम्स आणि त्याच्यातनं येणारे किकबॅक्स हे त्यांच्या थेट काही खात्यात आले, काही त्यांच्या ट्रस्टमध्ये आले, काही MET थ्रू आले, अनेक ठिकाणून ते पैसे किकबॅक्समध्ये आले आणि याची पूर्ण माहिती मुंबई हायकोर्टासमोर आम्ही ठेवली होती। त्यानंतर 3 FIR झाले। पहिला FIR हा महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाला, दुसरा FIR हा कालिन्याच्या सेंट्रल लायब्ररीचा झाला आणि तिसरा FIR हा बेलापूरचा तिथे झाला। आताच्या घटकेला या 3 FIR पैकी फक्त आणि फक्त 2 FIR मध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे। तिसरा FIR नंबर 32 ऑफ 2015 जो कालिन्या सेंट्रल लायब्ररीचा आहे, त्याच्यातनं अजून भुजबळांना आणि त्या सगळ्या अक्यूजना कुठलाही दिलासा मिळालेला नाही। त्यामुळे आत्ताच्या वेळेस जे कोर्टाने गृहीत धरलंय की प्रेडिकेट ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हटलं जे गेलंय ते कदाचित कोर्टासमोर योग्य ती माहिती दिली नसल्यामुळे ही ऑर्डर झालेली आहे आणि या ऑर्डरला स्टे करण्यासाठी मी आज चीफ जस्टिसना पत्र लिहिलेलं आहे आणि याच्यात सगळीच्या सगळी माहिती, आमचे 11 ॲलिगेशन्स, त्याच्यावर झालेल्या 3 FIR, त्या 3 पैकी 2 मध्ये त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे आणि एवढंच नाही तर त्याच्यातल्या महाराष्ट्र सदन स्कॅमवर मी स्वतः रिव्ह्यू पिटिशन मुंबई हायकोर्टात गेले 2.5 ते 3 वर्ष मी लढतीये, ते सुद्धा पेंडिंग आहे। त्या व्यतिरिक्त जो FIR नंबर 32 आहे जो कालिना सेंट्रल लायब्ररीचा आहे तो आज तगायत संपलेला नाही। त्यामुळे कोर्टाने EDचे जे PMLA चे मॅटर्स आहेत, स्पेशल केस नंबर 2 आणि स्पेशल केस नंबर 3 हे संपले हे जे जाहीर केलं किंवा EDची क्लीन चिट हे जे सगळीकडे माध्यमांमध्ये चाललं हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण जज पुढे ही माहिती चुकीची दिली गेली, ज्यामुळे ती EDची PMLA केस संपली असं काल जाहीर केलं गेलं। आत्ताच्या घटकेला ते मॅटर संपलेलं नाही। कालिना सेंट्रल लायब्ररीचा मॅटर मागच्या महिन्यात सुद्धा हिअर झालं, आता 31 जानेवारीला त्याचं हिअरिंग, त्याचं ट्रायल सगळं पेंडिंग आहे आणि पेंडिंग असताना प्रेडिकेट ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हणणं चुकीचं आहे आणि आताच्या घटकेला मी चीफ जस्टिसना याचं पत्र लिहिलंय। हेच पत्र मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना देणार आहे, सगळ्या कॉलेजियमना देणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे कारण लॉ अँड ज्युडिशरी हे जे डिपार्टमेंट आहे ते मुख्यमंत्र्यांकडे आहे। आत्ताच्या घटकेला मला तुम्हाला इतरही माहिती द्यायची आहे की त्यांच्या विरुद्ध आम्ही काय काय लढलो। त्यांच्या विरुद्ध एकतर मी 2653 कोटीची डिसप्रपोर्शनेट ॲसेट्सची केस केली, हे सुद्धा मी ॲफिडेव्हिटद्वारे माझ्या PIL मध्ये मांडलं होतं, त्याची सुद्धा चौकशी पेंडिंग आहे। या व्यतिरिक्त पूर्ण देशभरात बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट ही जेव्हा आली तेव्हा बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट खाली पहिली कंप्लेंट केली होती ती मी केली होती 2 गोष्टींविरुद्ध। एक म्हणजे भुजबळांच्या सगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर्स आणि त्यांनी जे पैसे फिरवले त्या सगळ्या ऑपरेटर्स विरोधात मी बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट खाली त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केली। आता त्याच्यात काय झालं होतं की ह्या कंप्लेंटमध्ये एक सुप्रीम कोर्टाची गणपती डीलकॉमची एक केस होती, ज्याच्यात एक ऑर्डर आल्यामुळे ही केस सुद्धा संपवली गेली होती, पण ती गणपती डीलकॉमची सुप्रीम कोर्टाची केस परत रिव्ह्यू मध्ये गेली आणि त्याची ऑर्डर कम्प्लिटली उलटी आली। म्हणून एप्रिल 2025 ला मी पुन्हा एकदा
बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली कारवाई व्हावी, जप्ती जशीच्या तशी ठेवावी सगळ्या प्रॉपर्टीजवर. याच्यासाठी मी एप्रिल 25 मध्ये IT डिपार्टमेंटला तसं पत्र दिलं, त्याच्यावर कारवाई सुरू झाली. ती कारवाई सुद्धा पॅरलली चालू आहे आणि हे सगळे ऑफेन्सेस आहेत ते सगळे एकात एक आहेत. म्हणून हे ईडीच्या PMLA कोर्टनी हे आत्ता जी स्पेशल केस नंबर 2-3 मध्ये जी ऑर्डर पास केली आहे, द जज हॅज एर्ड असं मी CJना पत्र लिहिलंय. ही हॅज एर्ड इन पासिंग दिस ऑर्डर आणि मला ते आता चॅलेंज करून त्याच्यावर या ऑर्डरवर स्टे घेऊन पुन्हा ही चौकशी जशी होती तशी करण्यात यावी असा विनंती अर्ज मी आत्ता चीफ जस्टिसना दुपारी पाठवला. या व्यतिरिक्त मी आता भारताच्या चीफ जस्टिसना, कोलेजियमना, प्रधानमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना जे महाराष्ट्राचे लॉ अँड ज्युडिशरी मिनिस्टर आहेत त्यांना पाठवणार आहे. आता हे जे मी नेहमी म्हणते ना की सगळे एका माळेचे मणी आहेत, सगळे एका माळेचे मणी आहेत, ते कसे आहेत ते मी दाखवते. भुजबळांविरुद्ध जे महाराष्ट्र सदन घोटाळ्यात सेशन्स कोर्टनी त्यांना सोडून दिलं, डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्याबरोबर खरं तर अँटी करप्शन ब्युरोनी त्याच्या विरुद्ध अपील करायला हवं, हायकोर्टात जायला हवं. ते हायकोर्टात जावं असं जे PP होते त्यांनी लॉ अँड ज्युडिशरीला लिहिलं. लॉ अँड ज्युडिशरीनी हा GR काढला 26 नोव्हेंबर 2021ला की आपल्याला हायकोर्टात ह्याच्या विरुद्ध अपील करायला हवं आणि ते मान्य झालं, त्याचा GR निघाला. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने, म्हणजे मी कसं म्हटलं की हे सगळे एकत्र असतात, सगळी तुमची चूक माझी चूक ती कशी आहे ती तुम्हाला दाखवते. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने तातडीने म्हणजे 31 मार्च 2022ला हा GR कॅन्सल करा असा दुसरा GR काढला. म्हणजे भुजबळांच्या विरुद्ध अपील करण्यात येऊ नये असा GR हा 31 मार्चला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काढण्यात आला. त्यानंतर एक सुहास कांदे नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांनी अधिवेशनात लावून धरलं होतं की यांच्या विरुद्ध एक आमदार आहेत त्यांनी लावून धरलं की छगन भुजबळांविरुद्ध हे चुकीचं झालंय, हे परत अँटी करप्शन ब्युरोनी कारवाई केली पाहिजे असं त्यांनी अधिवेशनात मांडलं. ज्याच्यावर फडणवीसांनी आम्ही लीगल ओपिनियन घेऊन हवं ते करू असं सांगितलं आणि त्याप्रमाणे खूप पाठपुरावा झाल्यानंतर एप्रिल 2023ला फडणवीस उपमुख्यमंत्री आणि शिंदे मुख्यमंत्री असताना पुन्हा एक GR निघाला. म्हणजे आधी GR निघाला, तो GR कॅन्सल झाला, पुन्हा GR निघाला की अँटी करप्शन ब्युरोनी महाराष्ट्र सदन स्कॅम मध्ये अपील मध्ये गेलं पाहिजे. पण याच्यावर 2023 ते 2026 कारवाई झाली नाही. मी स्वतः 2023 पासनं हायकोर्टात लढतीये. ते मॅटर 5 जजेसनी नॉट बिफोर मी केलं. मी सुप्रीम कोर्टात गेले, तिथे माझे जुने आम आदमी पार्टीचे सहकारी होते, ते मॅटर लढले आणि मग ते पुन्हा मुंबई हायकोर्टाच्या एका जज पुढे ठेवण्यात आलं. तेव्हापासून आतापर्यंत ते मॅटर पण चालू आहे. म्हणजे महाराष्ट्र सदन मॅटर सुद्धा संपलेलं नाही. असं सगळं असताना ही ईडीची केस बंद करणं, कारण याचा दुसरा अर्थ काय होईल की हे बाकीच्या ज्या चौकशा चालू आहेत, मग ती बेनामीची असो, डिस्प्रपोर्शनेट ॲसेटची असो, हे डिस्चार्जचं माझं जे रिव्ह्यू टाकलंय या सगळ्यावर याचा चुकीचा परिणाम होईल. म्हणून मी चीफ जस्टिसना तात्काळ ही ऑर्डर स्टे करण्याची विनंती अर्ज मी त्यांच्याकडे आज पाठवलेला आहे. ठाकरे सरकारनं मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला भुजबळांना. सगळेच सरकार सगळ्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न करतात. ठाकरे सरकारने तर सरळ सरळ काढलेला लॉ अँड ज्युडिशरीनी काढलेला GR कॅन्सल करून त्यांना वाचवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. मग फडणवीसांनी काम न करून त्यांना दुसऱ्यांदा वाचवण्याचा प्रयत्न केला. लॉ अँड ज्युडिशरी तेव्हाही फडणवीसांकडे होती 2023 मध्ये, तेव्हा सुद्धा. आता त्याच्यानंतर त्यांनी GR काढून सुद्धा कारवाई केली नाही. कारण पक्षाचे खासदार संजय राऊत असं म्हणतायत भुजबळांना जर निर्दोष ठरवलेलं असलं तर भाजपनं त्यांची माफी मागितली पाहिजे. तर मला असं वाटतं की संजय राऊतांना तुम्ही हा GR नेऊन दाखवा. उद्धव ठाकरेंच्या काळातला हा GR आहे ज्याच्यात अँटी करप्शन ब्युरोनी हायकोर्टात जाऊ नये
तो GR पहिला जो होता तो कॅन्सल करण्याचे आदेश हे उद्धव ठाकरेंच्या काळात झाले. तर आता मला कोणाला काय म्हणावं, म्हणून आमच्यासारखी जी सगळ्यांविरुद्ध लढणारी व्यक्ती असते ती हेच म्हणते की हे जे सगळं झालंय ते चुकीचं झालंय. बरं, काल बऱ्याच माध्यमांनी अनेक व्हिडिओ चालवले, त्याच्यात सगळ्यात मला आवडलेला व्हिडिओ म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं एक भाषण होतं, ज्याच्यात ते म्हणतात नटसम्राट आहेत म्हणे भुजबळ, ते कसं ठ्याव 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 करून बोलायचे, आता त्यांना जेलमध्ये जायला लागेल वगैरे वगैरे वगैरे. तर देवेंद्र फडणवीसांचं, अमित शहांचं, नरेंद्र मोदींचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी सगळे स्कॅम्स जे होते, मग तो सिंचन घोटाळा असो, आदर्श घोटाळा असो, महाराष्ट्र सदन घोटाळा असो, ज्याच्या विरुद्ध खरं तर देवेंद्र फडणवीसांनी ओपन इन्क्वायरी लावली होती, हे सगळे स्कॅम्स देवेंद्र फडणवीसांनी स्वतः संपुष्टात आणले आणि ज्याच्यासाठी मी आणि महाराष्ट्रातली सगळी चांगली माणसं यांना कधीही माफ करणार नाही, कधीही माफ करणार नाही. तुम्ही म्हणताय, तुम्ही आता न्यायालयीन सगळी ही बाजू एक बाजू पूर्ण सांगितली. समजा हे प्रकरण अँटी करप्शन घेतलंच नाही, लावूनच घेतलं नाही, तर मग टांगती तलवार कशी म्हणायची? नाही, माझं तर पिटिशन ऑलरेडी कोर्टात आहे. मी माझं जे आहे रिव्ह्यू पिटिशन ते कोर्टात आहे, त्याच्यात हिअरिंग्स झालेले आहेत, त्यामुळे दॅट डिस्चार्ज इज नॉट ओव्हर. मी त्याला चॅलेंज केलेलं आहे. आता ते मॅटर कोर्टात आहे. त्याच्यापैकी अजून एक अधिकाऱ्याचं मॅटर पण कोर्टात आहे, मराठे म्हणून आहेत ते पण मॅटर कोर्टात आहे. त्या व्यतिरिक्त कालिना सेंट्रल लायब्ररीचं मॅटर संपलंच नाहीये, मुळात त्याची ट्रायल चालू आहे. त्यामुळे ऑल ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हणणं चुकीचं आहे. म्हणून ही जी कालची ऑर्डर आहे ती मुळात ऑनरेबल जज हॅज एअर्ड इन पासिंग दॅट ऑर्डर असं मी विनंती अर्ज त्यांना पाठवलेला आहे. भुजबळ कुटुंबियाकडून एक प्रतिक्रिया आली आहे. मग सगळ्यांकडून त्यांचं म्हणणं असं आहे, हा सत्याचा आणि न्यायाचा विजय आहे. आम्ही संपूर्ण काळ न्याय प्रक्रियेवर विश्वास ठेवला मला आणि तोच आमचा आधार ठरला. नाही, मला भुजबळ कुटुंबाला एक प्रश्न विचारायचा आहे. मग तुमच्या विरुद्ध जे जे बोलले, किरीट सोमय्या बोलले, मी बोलले, देवेंद्र फडणवीस बोलले, देवेंद्र फडणवीसांनी तर टोकाची भाषणं केली होती, त्यांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं. मग त्या सगळ्यांवर छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय केसेस करणार का, पिटिशन्स फाईल करणार का, त्यांना जेलमध्ये टाका कारण त्यांनी चुकीचे आरोप माझ्यावर लावले असे करणार आहेत का? आणि जो भाजी विकणारा व्यक्ती होता त्याच्याकडे इतकी अफाट संपत्ती, म्हणजे मी जे डिस्प्रपोर्शनेट ॲसेटची केस केली 2,653 कोटीचे, हे सगळे पैसे त्यांच्याकडे ढगात न आलेत का? हे सगळे असंख्य प्रश्नांची उत्तरं आधी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांकडनं घ्या. प्रत्येक माणूस जो अशा पद्धतीने खोटी माहिती देऊन कोर्टाकडनं ऑर्डर्स मिळवतो तो नेहमीच असं म्हणतो की आमच्या विरुद्धचे सगळे आरोप खोटे होते. मग काय हे सगळे जे आलेले पैसे आहेत ते ढगात आलेत का? या प्रकरणामध्ये जवळपास 2 ते 2.5 वर्ष जेलमध्ये होते. काहीतरी पुरावे असतील म्हणून चमत्कार काय, पुराव्यांचं काय झालं? सगळ्यात महत्वाची माहिती, प्रत्येक जी ईडीची चार्जशीट आहे त्याच्यातले काही भाग मी मीडिया चॅनलचा जो माझा ग्रुप आहे त्याच्यावर टाकले. ते तुम्ही स्वतः वाचा की MET मध्ये लेदर बॅग भरून भरून कॅश यायची. ती कॅश ज्यांनी उचलली त्याचं स्टेटमेंट आहे, जिथे पाठवली कलकत्ता कंपन्यांमध्ये त्यांची स्टेटमेंट आहे. सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलंय की हो आमच्याकडे कॅश आली, हो ती आम्ही फिरवली, हो ती त्यांच्या मुलांच्या त्या परवेश आणि बावेश कन्स्ट्रक्शन्स मध्ये आम्ही टाकली. ही सगळी माहिती ऑन पेपर मी म्हणत नाहीये, ईडीच्या चार्जशीट मध्ये ते मेन्शन्ड असताना जर आपण अशा केसेस ज्या भ्रष्टाचाराच्या आहेत त्या जर संपवायला लागलो, दुर्दैव आहे, दुर्दैव. आणि भ्रष्टाचार हा जर आता नॉन इव्हेंट करायचा असेल तर लोकांना आता या सगळ्याची तयारी ठेवायला हवी. माझ्यासारख्या लोकांना प्रश्न पडतो की लढू की नको. 10 वेळा मी विचार केला की प्रेस कॉन्फरन्स घेऊ की नको, का हे आता असंच चालणार आहे. पण परत कुठेतरी वाटतं, मला असंख्य फोन पण आले, मेसेज पण आले की तुम्ही लढा सोडलात तर याच्या पुढे तर अंधाधुंद होईल. म्हणून मला असं वाटतं की जेवढी चांगली लोक आहेत त्यांनी हा लढा दिला पाहिजे. ईडीची सगळी सूत्र ही
तसं म्हटलं तर केंद्राच्या हातात आहेत आणि आता भुजबळ हे देखील सत्ताधाऱ्यांसोबतच आहेत, तर त्याचंही पण म्हणायचं का? अगदी नक्कीच. म्हणजे तुम्ही सत्तेत या, आधी काय करतात, परफेक्ट मोडस ऑपरेंडी आहे भाजपची. CBI मागे लावा, ED मागे लावा, ACB मागे लावा आणि आपल्या पक्षात घ्या. आणि आपल्या पक्षात आल्यानंतर त्या केसेसचा पुढे काहीही होत नाही. आणि अजित पवारांनी तर आधीच शक्कल लढवून सगळे इरिगेशनची जी मॅटर्स होते, सिंचन घोटाळा आधी संपवला, मग फडणवीसांबरोबर आले. हे आधी फडणवीसांबरोबर गेले, मग त्यांनी सगळ्या केसेस संपवल्या. पण फडणवीस जे पूर्वी 2011 साली प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला खात्री देत होते की मी भ्रष्टाचार संपवेन, आज ह्या सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन ते सरकार चालवत आहेत. आणि लूट जी आधी होती त्याच्या दुपटी तिपटीने आता वाढत चालली आहे. हे महाराष्ट्राचं खरं दुर्दैव आहे. ताई, या परवा सुद्धा प्रकरणात भरत गोगावले यांच्या संदर्भात असं म्हणालो की मुख्यमंत्री असंही झालेत का स्वतःच्या पदासाठी की ते अशा प्रकारे मंत्रालयात आहेत. आता कसं पाहताय? नाही, भरत गोगावले काय कोणीही म्हणेल, आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला तुम्ही विचारा, त्यांना प्रत्येक माणसाला फडणवीसांची आधीची भाषणं दाखवा, प्रत्येक माणूस हाच म्हणेल की हे जे आधी बोलायचे, आधी जसे पुरावे घेऊन, आधी बैलगाडीवर पुरावे घेऊन ज्यांच्या विरुद्ध गेले त्यांना घेऊन बसले, आदर्श घोटाळेवाले त्यांना घेऊन बसले, एअर इंडिया स्कॅमवाल्या प्रफुल्ल पटेलांना घेऊन बसले, नारायण राणेंना घेऊन बसले, सगळ्यांना घेऊन बसलेले फडणवीस आज महाराष्ट्राला तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे की अशी काय गरज आहे तुमच्या राजकारणाला की या सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन तुम्हाला राजकारण करावं लागतं. ताई, भुजबळांवरती सुरुवातीपासून अनेक आरोप झाले. 2.5 वर्ष जेलमध्ये होते. फडणवीसांनी पण आरोप केले मोठ्या मोठ्या प्रमाणात. हा महामार्ग वाया कसा जातो थोडासा उलगडा कराल का? कारण की सत्तेमध्ये आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फडणवीसांसोबत आहे. आत्ताच्या घटकेला महाराष्ट्राचं राजकारण तर उलटं पुलटं सुलटं झालेलं आहे. कुठला गट कोणाबरोबर जातोय, कुठले आमदार कोणाबरोबर जात आहेत, कशाचा काही पत्ता उरला नाहीये. सगळ्यांना फक्त सत्ता हवी आहे, समीकरणं करायची आहेत, तत्व विचारधारा सगळी संपलेली आहे. आता राजकारण इज जस्ट अ गेम की कोण कुठे, जसं आपण पूर्वी मी म्हणायचे ना, मुलं मोनॉपली गेम खेळतात की ते प्रत्येकाला ते घर हवं असतं, त्याच्यासाठी वाटेल ते बिड्स करतात. तसं बिडिंगचं राजकारण ते आता महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेलं आहे. आणि मला खरंच वीट आलाय, राग येतो, संताप येतो, किळस येते, पण चिडून उपयोग नाही. यांच्या विरुद्ध लढणं गरजेचं आहे. धन्यवाद. हो. हे बघा, ज्यांना बघायचंय त्यांनी बघा. हा दुसरा कॅन्सलेशनचा GR आणि हा पुन्हा फडणवीसांनी केलेला GR. अरे नको, कोणी हिंदी दाखवत PTI कुठे दाखवतात. आता हे मी 25 तारखेला 25 एप्रिलला बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली केलेलं, ही मी 2016 मध्ये त्याची केलेली कंप्लेंट. आणि हे आज लिहिलेलं पत्र, हे आज मी सीजेना लिहिलेलं पत्र, ते मी टाकते ग्रुपवर. हिंदी वाले घेतात. ए बळा बोल. नाही. मंत्री छगन भुजबल जिनके खिलाफ कल PMLA कोर्ट ने एक ऑर्डर पास की है जिसमें उनको एक्विटल मिला है और सारे जितने अक्यूज थे उनको महाराष्ट्र सदन और बाकी सारे स्कैम्स से पूरी तरह से PMLA से एक्विटल उनको मिल गया है. ये ऑर्डर जो पास हुई है वो गलत इंफॉर्मेशन की वजह से जज ने पास की है. द जज हैज एर्ड इन पासिंग दिस ऑर्डर. ऐसा पत्र मैंने आज चीफ जस्टिस को लिखा है. इस पत्र में मैंने कहा है कि हमने PIL 23 ऑफ 2014 में 11 एलिगेशंस किए थे. वो 11 एलिगेशंस पे 3 FIR हुए थे. उसमें से 2 FIR में डिस्चार्ज एप्लीकेशन मिला है, डिस्चार्ज वॉज अलाउड. पर तीसरा जो है FIR 32 ऑफ 2015, ये आज तक
चालू है। सेंट्रल लाइब्रेरी कलीना की जो केस है वो आज भी चालू है और वहाँ कोई भी डिस्चार्ज नहीं मिला। 31 जनवरी को उसका हियरिंग भी है, ट्रायल पूरी की पूरी बाकी है। इसीलिए ये जो एक्विटल उनको मिला है कि प्रेडिकेट ऑफेंसेस आर ओवर, ये द जज हैज एर्ड इन पासिंग दिस ऑर्डर। इसलिए मैंने चीफ जस्टिस को सारी डिटेल्स के साथ रिक्वेस्ट भेजी है कि ये ऑर्डर को स्टे किया जाए, क्योंकि मैंने भुजबल और उनके घर के लोगों के खिलाफ बहुत सारे केसेस किए हैं। पहला तो पीआईएल, ये 11 एलिगेशंस जो करप्शन के थे, किकबैक्स के थे, जो उनके सारे अकाउंट्स में आए थे। इसके अलावा एक बेनामी ट्रांजैक्शन प्रोहिबिशन एक्ट के अंडर जो भारत की फर्स्ट कंप्लेंट थी वो मैंने डाली थी उनकी प्रॉपर्टीज के अगेंस्ट जो बेनामी थे। तो 2 कंप्लेंट्स थी उसमें, एक ऑपरेटर्स की और एक बेनामी दार्स की, डायरेक्टर्स की। ये 2 कंप्लेंट्स अभी भी पेंडिंग है। इसके अलावा एक और पेंडिंग जो उनके डिसप्रोपोर्शनेट एसेट्स की थी, 2653 करोड़ के डिसप्रोपोर्शनेट एसेट्स उनके हैं और इसके खिलाफ हमने ना ही एंटी करप्शन ब्यूरो पर ये मामला हमने हाईकोर्ट तक में डाला है। दूसरी बात, महाराष्ट्र सदन स्कैम जिसमें से उनको डिस्चार्ज मिला है, उसके अगेंस्ट हमने रिव्यू पिटीशन ये मुंबई हाईकोर्ट में दाखिल किया है जो अभी भी पेंडिंग है। तो इसीलिए दिस ऑर्डर इज absolutely, this should be stayed immediately and the matter should be brought back। ऐसा मैंने एप्लीकेशन चीफ जस्टिस को लिखा है। अभी ये एप्लीकेशन मैं चीफ जस्टिस ऑफ इंडिया, एंटायर कॉलेजियम, प्रधानमंत्री और मुख्यमंत्री जो महाराष्ट्र के लॉ एंड जुडिशरी के मंत्री है उनको भी मैं भेजने वाली हूँ। धन्यवाद।